श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सर्वांना. बघत आहे सोन्या माझ्याकडे बघत आहे. त्याला आता चारा घालायचा आहे, कुट्टा घालायचा आहे. आधी शेणं काढून घ्यायचे आहेत. गाईची सुद्धा गडबड आहे. आपल्या वासराकडे बघायची. वासरू तिला दिसत नाही आहे. त्याला दुसरं काही नको आहे. आपली वासरू आपल्याला दिसलं पाहिजे हेच जास्त महत्त्वाचं वाटतं आहे. प्रत्येक आईला असंच वाटत असतं आपली लेकरं आपल्याला दिसावीत. तिचं मन किती घाबरलेलं आहे, किती कावरीबावरी झालेली आहे ते आपल्या बाळासाठी. बघू शकता तुम्ही. तिला खाण्याची किंवा पोटाला काहीतरी मिळावे याची पर्वा नाही आहे. फक्त तिला तिचा स्वामी तिला दिसावा एवढीच तिची इच्छा आहे. पण ती आत्ता एवढ्या लवकर नाही बघू शकत, कारण तिच्या पोटाला खाणंसुद्धा तिने गरजेचं आहे. खाऊन झाल्यानंतर थोड्या वेळाने कारभारी कामावरून आल्यानंतर ते स्वतः तिला स्वामीला सोडतील प्यायला. कारण गाई मारते, कालवाडाला जवळ घेत नाही. जवळ जरी घेतलं तरी प्यायला पेऊ देत नाही तिला. म्हणून ते कारभारी आल्याशिवाय मी एकटी नाही सोडत. लात वगैरे मारते. झालेलं आहे तसं बोलत माझे आता शेणे काढून झालेले आहेत. पलीकडं आहे ती जर्सी गाई आहे, ती घरचीच आहे. तिची आईसुद्धा लहानाची म्हणजे तिची आईसुद्धा आमच्याच घरी होती, पण जास्त वय झाल्यामुळे ती वारलेली आहे. आणि तिची ही परी आहे. परी नाव ठेवलेलं आहे तिचं. आवरलेलं आहे माझं. थोड्या वेळाने कारभारी आल्यानंतर बोर चालू करून पाणी मारून सगळं स्वच्छ करते. आपल्याला काही जास्त ताप नसतो कामाचा, फक्त कारभारी कामावर गेल्यानंतर आपल्याला थोडीफार साथ लागते द्यायला. सगळंच बसून काही होत नाही. शेवटी माहेरी आणि शेती आणि सासरी पण शेतीच आहे, त्यामुळे मला काही या कामाचं जास्त जड वाटत नाही आहे. सवय आहे मला या कामाची. मला एका ताईचा कमेंट आली होती की ताई तुमचे गाऊन खूपच विरघळलेले आहेत, घालत जाऊ नका. हो ताई, मी ही टिप फॉलो करेन तुमची. कारण चांगले कपडे खराब होतात कामामध्ये, म्हणून मी खराब झालेले कपडे आहेत तीच वापरत असते कामामध्ये. झालेले आहेत शेणे काढून यांचीसुद्धा. चांगले कपडे कामामध्ये घातले तर परत आणि मग ते खराबच होतात. त्यामुळे मी खराब कपडे आहेत तेच कामामध्ये वापरते. अंघोळ झाले की चेंज करत असते, चांगले कपडे वापरत असते. पण शेणाचा वास वगैरे येतो, त्यामुळे मी चांगले कपडे शक्यतो कामामध्ये घालतच नाही आहे. पण तरी पण आता नाही, हे कपडे म्हणजे कसं कामात बरे पडतात म्हणून हेच कामामध्ये कपडे घालते. ती सेपरेटच असतात कामाचे कपडे, घरामध्ये ठेवत नाही ते. सोन्या मला अजिबात जवळ येऊन देत नाही, पिस्टनसुद्धा जवळ येऊन देत नाही आहे. सोन्या मारका नाही आहे, कुणालाच मारत नाही तो, पण मला अजिबात जवळ येऊन देत नाही. माझा एवढा संपर्क नाही आहे, मी त्याला जास्त गोंजारत नाही, त्याची माया करत नाही. मला वेळ नसतो तितका. पहिला जात होते, राहत होते त्यांच्यासोबत सतत, पण आता टॅरो रीडिंग करते त्यामुळे ते मला अजिबात वेळ मिळत नाही आहे. मी तर सतत घरातच कोंडून घेतलेली असते, सारखी बाहेर नसते. आता हा कुट्टा घालत आहे मी सोन्याला पिस्टनला आधी घालणार, कारण ते मला मारतात, जवळ येऊन देत नाही. सोन्या इतका नाही मारत, सोन्याच्या पुढे जाते मी, कुट्टा कुंडीमध्ये घालते. सोन्या नाही तसा काही करत, पण पिस्टन मला अजिबात जवळ येऊन देत नाही. त्याला लांबूनच पाठी सरकवून द्यायला लागते. लांबूनच त्याला मी पाठी असं लांबूनच सरकवते त्याच्या पुढे. मुक्या जनावरांची सेवा केली तर खरंच कुठं वाया जात नाही. माणसांपेक्षा खरंच ही मुकी जनावरं आहेत, ती खाल्लेल्याची जाण ठेवतात. आपण यांना सेवा केलेली, यांना घातलेलं कधीच विसरत नाही. 10 वर्षांना का होईना यांना आपली आठवण येते. 10 वर्षांनी यांना आपण यांच्यासमोर जरी गेलो तरी आपल्याला लगेच ओळखतात. हे मात्र तितकंच सत्य आहे. मला हे खूप आवडतं, मुक्या प्राण्यांची सेवा करणं, मुक्या प्राण्यांच्यामध्ये जास्त रमवून राहणं. मी कुठेही जात नाही आहे. माझा संपर्क फक्त ह्या मुक्या प्राण्यांशीच आहे. माणसांपेक्षा मला ही जनावरं जास्त खूप आवडतात, खूप प्रिय आहेत. आणि हेच